नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, जी आपली मातृसंस्था आहे, कलाकारांची मातृसंस्था ज्यांच्याकडे म्हणून आपण बघतो ती म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मराठी चित्रपट महामंडळाबद्दल जे कलाकार आहेत त्यांना माहितीच आहे, परंतु जे कलाकार नाहीत त्यांच्यासाठी मी माहिती देतो मित्रांनो, की अखिल भारतीय चित्रपट महामंडळ ही एक अशी संस्था आहे ज्या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांचं रजिस्ट्रेशन होतं, कलाकारांची ओळख मिळते, कलाकारांना एक आय कार्ड मिळतं आणि सेन्सॉर असो किंवा कुठल्याही शासकीय कामं असो, अनलेस अँड अंटिल चित्रपट महामंडळाची त्याच्यावर सही होत नाही तोपर्यंत ती कामं पूर्ण होत नाही. आणि ती कामं करण्याची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये याही वेळेस पुन्हा एकदा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माननीय मेघराज राजे भोसले हे मोठ्या संख्येने मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत. चित्रपट महामंडळाच्या इतिहासात कमाल झाली आहे की संपूर्ण पॅनल निवडून आले. तर मित्रांनो, तुम्ही कलाकार असाल तर म्हणूनच तुमच्या माहितीसाठी ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. मी जितेंद्र वायकर नेहमीच चित्रपटाविषयी आपल्यासमोर बोलत असतो. मी स्वतः दिग्दर्शक आहे आणि या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करतो. तर चलूया की अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची जे पॅनल निवडून आले त्या पॅनलवर, त्या बॉडीवर कोण कोण आहेत त्यांच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला ही माहिती देतो. अध्यक्षपदी ऑफकोर्स मेघराज राजे भोसले हेच आहेत. मेघराज राजे भोसले यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मागच्या वेळेस सुद्धा तेच अध्यक्ष होते, याही वेळेस ते अध्यक्ष झाले. त्याचं कारण एकच आहे की आतापर्यंत मेघराज राजे भोसले यांनी चित्रपट सृष्टीसाठी जी कामगिरी केली आहे, चित्रपट महामंडळामध्ये प्रचंड मोठे मोठे बदल घडवले आणि कलाकारांसाठी उपयोगी अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणून याही वेळेस पुन्हा तेच निवडून आले आणि अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यानंतर पुन्हा एकदा उपाध्यक्ष म्हणून धनाजी यमकर यांची निवड झाली आहे. मागच्या वेळेस सुद्धा ते उपाध्यक्ष होते, याही वेळेस ते उपाध्यक्ष होते आणि कोल्हापूरची सगळी कामं ती त्यांच्या अखत्यारीत आहे, कारण ते कोल्हापूरचे आहेत म्हणून कोल्हापूरची सगळी कामं ते पाहतात. कोल्हापूरला अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं हे मुख्य हेड ऑफिस तिथे आहे आणि तिथेच धनाजी यमकर हे तिथं आपला कार्यभार सांभाळतात. अजून एक उपाध्यक्ष त्यांचीही निवड झालेली आहे या पॅनलवर. ते उपाध्यक्ष म्हणजे तुम्हाला सर्वांना परिचित असणारे सुप्रसिद्ध गायक कलावंत आनंद शिंदे हे सुद्धा उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. त्याच्यानंतर प्रमुख कार्यवाह म्हणून सुप्रसिद्ध कलावंत सुशांत शेलार यांची निवड झालेली आहे. कार्यवाह दीपक कदम आहेत. सहकार्यवाह वासू पाटील आहेत. वासू पाटील हे स्वतः एक उत्तम कलाकार आहे, उत्तम निवेदक आहे. ते या क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. त्याचबरोबर खजिनदार म्हणून सुनील महाजन यांची नेमणूक झालेली आहे. सहखजिनदार म्हणून शरद चव्हाण आहेत. संचालक विनय कोचीकर आहेत. राज काझी आहेत. अजित शिरोळे आहेत. चैत्राली डोंगरे आहे. सुभाष नकाशे आहे. वर्षा उजगावकर आहेत. गणेश गारगोटे आहे. रवींद्र गावडे आहे. विकास तोरणे. तर ही 17 लोकांची टीम या महामंडळाच्या बॉडीवर आता आहे. संचालक म्हणून संचालकपदी ही सगळी मंडळी आहे. तुम्हाला जर कुठलंही काम चित्रपट महामंडळाच्या संदर्भातलं कुठलंही काम असेल तर नक्कीच तुम्ही तुमची अडचण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. चित्रपट महामंडळाचे मुंबई, पुणे आणि कोल्हापूर या 3 ठिकाणी, तसंच नाशिक, नागपूर याही ठिकाणी ऑफिसेस आहेत. त्याही ऑफिसेसला तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमची काही अडचण असेल, याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्कीच त्या ऑफिसला संपर्क करू शकता. अन्यथा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पुणे ऑफिस, कोल्हापूरचं ऑफिस आणि मुंबई ऑफिस यांचे ऍड्रेस आणि यांचे फोन नंबर मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यावर त्यांचा नंबर पण असेल. तर तुम्हाला कुठलीही अडचण असेल किंवा तुम्हाला नवीन कार्ड काढायचं असेल, तुम्हाला या क्षेत्रामध्ये एंट्री करायची असेल, तुम्हाला या क्षेत्राविषयी काही माहिती हवी असेल तर नक्कीच ही सगळी मंडळी तुम्हाला नक्कीच मदत करतात. तेव्हा त्यांचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मी या तिन्ही ऑफिसचे नंबर दिलेले आहेत, त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओज मी नेहमीच बनवत असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट, मी स्वतः पुण्यातून कार्यरत आहे. चित्रपट सृष्टीमध्ये अनेक वर्ष मी काम करत आहे. दिग्दर्शक म्हणून मी काम करतोय, निर्माता म्हणून आहे आणि लेखक म्हणून आहे. म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे की आम्ही पुण्यामधून क्लासेस घेतो. ऍक्टिंगचे क्लासेस असतात, मॉडेलिंगचे क्लासेस असतात, सिंगिंग क्लासेस असतात, एडिटिंग क्लासेस असतात, ड्रामॅटिक्स क्लासेस असतात. हे सगळ्या क्लासेस आम्ही पुण्यातून घेत असतो. जर तुम्हाला सुद्धा या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, त्याच्यावर व्हॉट्सअप करा की तुम्हाला इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टीसाठी.
तर तुम्हाला सुद्धा आमचे लोक तुम्हाला संपर्क करतील. तर आताच्या पुरतं मी साइन ऑफ करतो. पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन बातमी घेऊन भेटूया. सिल देन, बाय.